मित्रांनो, कधी तुमच्यावर असा प्रसंग ओढावलाय का की समोरची व्यक्ती तुमच्यावर अत्यंत संतापलेली आहे आणि तुम्हाला ही परिस्थिती हाताळायची आहे? काय करणार अशा वेळेस? आता हा प्रसंग आपल्या समोर येऊ शकतो जेव्हा आपण एखादा ग्राहक हाताळतो. हा ग्राहक अंतर्गत असू शकतो, याचा अर्थ तुमच्या कंपनीतच काम करणारा किंवा बाह्य असू शकतो, बाहेरचाही असू शकतो. तर अशा वेळेस नक्की करायचं का? हे आपल्याला माहीत नसतं. तर आज मी तुमच्यासमोर एक असं सूत्र मांडणार आहे, की जेणेकरून कोणताही ग्राहक जर आपल्यावर संतापलेला असेल, रागात असेल, तर त्याला कसं हाताळायचं हे आपल्याला कळणार आहे. 4 टप्पे आहेत त्याच्यात आणि म्हणूनच या सूत्राला आपण 4A म्हणजे इंग्रजीतला ए अक्षर जो असतो, त्याच्यावरनं हे सूत्र तयार केलं गेलंय. तर काय आहेत हे 4A? एक्नॉलेज, अपॉलजाइज, अश्योर, ॲक्शन. सोप्या शब्दात समजून घेऊया. पहिला टप्पा आहे एक्नॉलेज. एक्नॉलेज म्हणजे काय? कबूल करणं. आता काय कबूल करायचं? की समजा एखादा ग्राहक आपल्याला सांगतोय, की तुम्ही असं कसं वागू शकला? हे कसं केलं? ते कसं केलं? प्रत्येक गोष्टीवर आपल्यावर आरोप करतोय तो. तर आपण कबूल करतोय. काय कबूल करतोय? की काहीतरी घडलंय चुकीचं. हां, ते आपल्यामुळे घडलंय का? कदाचित नाही. पण काहीतरी चुकीचं घडलंय, काहीतरी चुकीचं झालंय, जेणेकरून समोरच्याला तुमच्यावर राग आलेला आहे. हे कबूल करणं हा पहिला टप्पा आहे. ह्याला म्हणतात एक्नॉलेज. आता हे का महत्वाचं? कारण बऱ्याचदा परिस्थितीत काहीतरी चुकलेलं आहे, हे मान्य न केल्यामुळे परिस्थिती हाताबाहेर जाते. मग समोरची व्यक्ती आपल्यावर जास्त चिडते आणि मग आपलाही पारा चढतो आणि आपणही मग बोलण्याऐवजी, समजवण्याऐवजी भांडू लागतो. हे असं होऊ नये म्हणून सर्वप्रथम जे घडलेलं आहे ते मान्य करणं. बरोबर? दुसरा टप्पा ज्याला आपण म्हणतो अपॉलजाइज. अपॉलजाइजचा अर्थ आहे माफी मागणं. आता प्रत्येक वेळेस चूक आपलीच आहे असं नाही. पण माफी मागणं गरजेचं आणि ते कधी आणि केव्हा हे मी तुम्हाला सांगणार आहे. 2 असे प्रसंग असतात जिथे आपल्याला माफी मागावी लागते. पहिला प्रसंग जिथे आपल्याला लक्षात आलंय, की हो चूक आपल्याकडूनच घडली आहे आणि म्हणून आपण माफी मागायला हवी. बरोबर? याच्यात काही चुकीचं नाही. हा झाला मनाचा मोठेपणा. पण काही प्रसंग असे असतात, जिथे आपली चूक नसताना देखील माफी मागणं गरजेचं असतं. तुम्हाला एक उदाहरण देतो. विचार करा तुमचा एक मित्र आहे, काही दिवसापासून कामावर येत नाहीये. 3-4 दिवसानंतर तो कामावर येतो आणि मग तुम्ही त्याच्याकडे मोबाईल फोन घेऊन जाता आणि सांगता, बघ काय मस्त जोक आलाय तुला सांगतो मी WhatsAppवर इतका मस्त जोक आलाय अमुक-तमुक." पण त्याच्या चेहऱ्यावर तुम्हाला काहीही बदल दिसत नाही. तो अजूनही गंभीरच आहे. आणि मग नंतर तुम्ही विचारता, "अरे काय झालं? का असा आहेस?" मग तो सांगतो, "अरे माझ्या ना काकांचा मृत्यू झाला रे काही दिवसापूर्वी." "अरे सॉरी बरं का यार. मला तुझं मन दुखवायचं नव्हतं." आता तुम्ही माफी मागितलीत, सॉरी म्हणालात. पण त्याच्या काकांचा जो मृत्यू झालाय त्याच्यासाठी तुम्ही कारणीभूत आहात का? मुळीच नाही. पण तरीही तुम्ही माफी मागता. त्याचं कारण असं, कारण त्या प्रसंगात माफी मागणं हे योग्य आहे. ही चूक तुमची मुळीच नाही, पण तरीही तुम्ही माफी मागता. तर चूक केलेली नसताना जेव्हा आपण माफी मागतो, त्याला म्हणतात समजूतदारपणा. आलं लक्षात? तर जेव्हा आपण चूक करतो आणि माफी मागतो, तो आपल्या मनाचा मोठेपणा, की आपण चूक केली कुठेतरी, काहीतरी चुकलंय माझ्याकडनं, असं पुन्हा होणार नाही. पण चूक केलेली नसताना देखील आपण जेव्हा माफी मागतो, त्याला म्हणतात समजूतदारपणा. हे असं का करतो आपण? कारण त्या प्रसंगात माफी मागणं हे योग्य असतं. त्याचप्रमाणे जेव्हा एखादा ग्राहक आपल्यावर समजा संतापलेला आहे, काहीतरी चुकीचं घडलेलं आहे. कदाचित ती चूक आपल्यामुळे घडलेली नाही, पण तिथे आपण जेव्हा माफी मागतो, समोरच्याचा जो पारा असतो ना, तो आपोआप खाली येतो आणि तो आपलं ऐकू लागतो. तर दुसरा टप्पा आहे अपॉलजाइज याचा अर्थ माफी मागणं. तिसऱ्या टप्प्यात काय करायचं आपल्याला? तिसऱ्या टप्प्यात आपण करतो अश्युरन्स. याला म्हणतात आश्वासन देणे. आता आश्वासन देणे म्हणजे नक्की काय? तर समोरच्याला आपण सांगितलं, की चुकीचं झालंय, असं होणार नाही पुन्हा, माफी असावी. पण त्यासाठी आपल्याला त्याला धीर द्यावा लागेल. हे जे काही घडलंय ना आता, हे बरोबर होईपर्यंत मी तुमच्या सोबत आहे. तुम्ही काळजी करू नका. चिंता नसावी. हे सांगणं अत्यंत महत्त्वाचं. मग समोरचा ग्राहक अंतर्गत असेल, बाह्य असेल, कोणत्याही बाबतीत जेव्हा आपण समोरच्याला आश्वासन देतो, त्याला कुठे ना कुठे असं वाटतं, की बाबा मला या लोकांनी एकटं सोडलेलं नाहीये. ही मंडळी माझ्या सोबत आहेत. त्यामुळे तिसरा आणि महत्त्वाचा टप्पा म्हणजे आश्वासन देणे. पण फक्त आश्वासनं देऊन काम पूर्ण होत नाही. त्यासाठी काहीतरी कृती करावी लागते आणि तिथेच आपला चौथा टप्पा उपयोगी पडतो. चौथ्या टप्प्यात आपण करतो ॲक्शन. ॲक्शन म्हणजे काय? कृती करून दाखवणं.
जे मी बोललो, जे मी सांगितलं, की मी असं करणार, अमुक करणार, तमुक करणार, जेणेकरून तुमची जी समस्या आहे ही दूर होणार. ही सर्व कामं आपण चौथ्या टप्प्यात पार पाडतो. आपल्याकडनं जे शक्य आहे, जे आपण करायला हवं, जेणेकरून ही अडचण दूर व्हायला हवी, त्याला म्हणतात ॲक्शन. आता ही कृती अत्यंत महत्त्वाची आहे. जोपर्यंत आपण कृतीत ते करून दाखवत नाही, तोपर्यंत आपल्या शब्दांना काहीच अर्थ उरत नाही. त्यामुळे लक्षात ठेवा, फक्त आश्वासनं देऊन एखाद्याचा राग शांत होईल. पण जर त्याप्रमाणे तुम्ही कृती करून दाखवली नाहीत, तर मग तो राग पुन्हा एकदा भडकू शकतो. त्यामुळे कृती करून दाखवणं अत्यंत महत्त्वाचं. कुठल्या-कुठल्या कामांना आपण पूर्ण करणं आवश्यक आहे, जेणेकरून जे मी बोलून दाखवलं, ते खऱ्या अर्थाने पूर्ण होऊ शकेल. तर असे हे 4 टप्पे आहेत. पुन्हा एकदा ऐकून घेऊया. सर्वप्रथम आपण म्हणतो अॅक्नॉलेज. अॅक्नॉलेजचा अर्थ कबूल करणं, की काहीतरी चुकीचं घडलंय. दुसरा टप्पा अपॉलॉजाइज. अपॉलॉजाइज म्हणजे माफी मागणं. लक्षात ठेवा, कधी आपली चूक असते म्हणून आपण माफी मागतो, त्याला म्हणतात मोठेपणा. पण कधी चूक नसताना देखील आपण जेव्हा माफी मागतो, त्याला म्हणतात समजूतदारपणा. टप्पा क्रमांक 3 अश्युरन्स. याचा अर्थ आश्वासन देणे. आणि टप्पा क्रमांक 4 खूपच महत्त्वाचा कृती करणे म्हणजे ॲक्शन घेणे. महत्त्वाची जी पावलं आपल्याला उचलायची आहेत, ती पावलं आपण उचलून काम पूर्ण करतो. तर अशाप्रमाणे जर आपण एखाद्या ग्राहकाला हाताळलं, जो अत्यंत रागात आपल्याशी बोलतोय किंवा संतापलेला आहे, तर बऱ्याच प्रमाणात आपण त्या परिस्थितीवर नियंत्रण आणू शकतो. तर करून पहा आणि नक्की कळवा, की याच्यापासून तुम्हाला मदत मिळाली की नाही. मला पूर्ण खात्री आहे, की हे जर तुम्ही वापरून पाहिलंत सूत्र, तर तुम्हाला नक्कीच कुठे ना कुठे याच्यात चांगला बदल दिसून येईल. तर मग पुढच्या वेळेस जर असं घडलं, घडू नये, पण जर घडलं, तर हे सूत्र तुमच्याच नक्कीच उपयोगी पडेल अशी आशा करतो. धन्यवाद.